दुसरी गोष्ट, ड्रेनेजचे खूप मोठे प्रश्न आहेत. आज लोकांच्या घरात मी जे फिरतोय मला तिथं जाणवलं की लोकांच्या घराच्या बाहेर ज्या गटारी आहेत त्या गटारीवर झाकणं नाही आहेत, त्या गटारी तुंबलेल्या आहेत, त्याच गटारीमध्ये कचरा आहे, त्याच गटारीमध्ये प्लास्टिक आहे आणि ही लोक त्याच गटारीपासून एक 10 फुटाच्या अंतरावर सभा घेऊन जगाला किंवा तिथल्या लोकांना सांगतात की आम्ही अकलूजमध्ये सगळ्यात जास्त सुविधा आम्ही दिल्या, आम्ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, सगळं इथं एकदम सुख सुविधेनं समृद्ध अकलूज आहे. हे लोकांसमोर सांगताना मागं बसलेली जी जनता ऐकते ती मागं बसून हसतीये. बघा, आता आम्ही अकलूजमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जातोय. जनतेसमोर जाऊन जनतेला सांगतोय की तुम्ही आम्हाला निवडून द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही अकलूजचा चेहरा मोहरा बदलू, हा विश्वास आम्ही लोकांना देतो. आणि लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जेवढं कळतं त्यापेक्षा जास्त जनतेला कळत असतं. नमस्कार, प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण आहोत अकलूज या शहरामध्ये. अकलूज प्रभाग क्रमांक 4 मधून आज आपण आमंत्रित केले विक्रांतजी देशमाने साहेब यांना. आज ते भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहेत. खरं तर त्यांच्याकडूनच आपण ओळख करून घेऊया. सर नमस्ते, आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. प्रथमतः प्रभात न्यूजला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कार्यासाठी. आणि माझी ओळख, मी विक्रांत तुळशीदास देशमाने, भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 4चा अधिकृत उमेदवार आहे. माझं लहानपण म्हणा किंवा माझं शिक्षण म्हणा, ही माझं लहानपण माझ्या भागामध्ये, म्हणजे मी जिथं ज्या प्रभागामध्ये आज उमेदवार आहे त्याच प्रभागामध्ये माझं शिक्षण, अंबाबाईच्या मंदिरासमोर जी झेडपीची शाळा आहे त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. तिथून पुढं महावीर जैन विद्यालय आहे, तिथं माझं शिक्षण झालं. म्हणजे माझं जे लहानपण हे सगळे जे आहे त्याच प्रभागामध्ये जिथून मी उमेदवार आहे तिथंच माझं सगळ्या गोष्टी जडणघडण माझी तिथंच घडलेली आहे. आणि जे सामाजिक कार्य असेल, बाकीच्या ज्या काही चळवळीतलं काम असेल, मी त्याच भागातून केलं, त्याच भागातला मी जन्मलो पण तिथंच काम करतो. खरं तर सर, एकंदरीत हे सगळं पाहत असताना आज प्रभाग क्रमांक 4 ची तुम्हाला तंतोतंत माहिती त्या ठिकाणी आहे, कारण तिथंच तुमचं सगळी जडणघडण झालेली आहे. खरं तर हे सगळं बघत असताना आज आम्ही अनेक माध्यमांच्या द्वारे ऐकतोय की आशिया खंडातलं 1 नंबरचं ग्रामपंचायत ही आपली अकलूज, आणि त्या संदर्भातलं तुमचं एक वैयक्तिक मत काय असणार आहे? हा तुम्ही जो प्रश्न विचारला तो एकदम म्हणजे मला अपेक्षित नव्हता तुम्ही हा प्रश्न विचारताल. आम्हालाही असं वाटायचं की आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अकलूज आहे, असं आम्ही सगळीकडं ढिंडोरा पिटतो निश्चित. पण आपण ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या ह्यानं आपण लोकांना, जनतेला सांगतो, तसं आपल्या इथं त्या भागातल्या लोकांना सुविधा आहेत का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. लोकांना सुविधा म्हणजे काय, की आज आपण पाणी म्हणजे जीवन आपण समजतो, पाण्याशिवाय माणसाचं काहीच होऊ शकत नाही. आज अकलूज सारख्या ठिकाणी जर लोकांना शुद्ध पाणी मिळत नसेल, बरं का, असं नाही की सगळीकडेच मिळत नाहीये, पण अकलूज आशिया खंडातलं 1 नंबर ग्रामपंचायत मध्ये असलेलं गाव आहे आणि मी म्हणतोय 20% ठिकाणी जरी पाणी मिळत नसेल तर ही शोकांतिक आहे. लक्षात घ्या. कारण आपण त्या पटीत ज्या जगासमोर आपण आपली माहिती मांडतोय त्या पटीमध्ये लोकांना त्यांच्या ज्या सुखसोयी आहेत, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पोचवायला आपण कुठंतरी कमी पडलो, हे जनतेनं पण समजून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्या आधी जी लोक काम करत होती त्यांनी पण ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आमच्या इथं गुरुनगर, अकलाईनगर ह्या भागामध्ये कमीत कमी 5-50 लोक राहणारी वसाहत आहे, म्हणजे त्यांची तिथं घरं आहेत. त्या लोकांना गेल्या 20 वर्ष झालं, 15 ते 20 वर्ष झालं, ती लोक त्या भागातून पाणी आणायला शिवाजी चौक, काजी गल्ली ह्या भागामध्ये गाडीवर, रिक्षामध्ये, 2 व्हीलरवर येतात. म्हणजे ही गोष्ट तुम्हीच एक पत्रकार म्हणून किंवा तुम्हीच विचार करा की ही शोकांतिका आहे का नाही. खरं बरोबर. त्याच भागामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. तो जो प्रभाग येतोय तो माझ्या शेजारचाच प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 2, आणि मला त्याला चिटकून जो आहे तो प्रभाग क्रमांक 4. त्या भागामध्ये बऱ्याच अडचणी आहेत.
जसं की पाणी, आता तुम्ही विचारलं म्हणून पाण्याची अडचण आहे, रस्त्याची अडचण आहे. दुसरी गोष्ट ड्रेनेजचे खूप मोठे प्रश्न आहेत. आज लोकांच्या घरात मी जे फिरतोय मला तिथं जाणवलं की लोकांच्या घराच्या बाहेर ज्या गटारी आहेत त्या गटारीवर झाकणं नाही आहेत, त्या गटारी तुंबलेल्या आहेत, त्याच गटारीमध्ये कचरा आहे, त्याच गटारीमध्ये प्लास्टिक आहे, आणि ही लोक त्याच गटारीपासून एक 10 फुटाच्या अंतरावर सभा घेऊन जगाला किंवा तिथल्या लोकांना सांगतात की आम्ही अकलूजमध्ये सगळ्यात जास्त सुविधा आम्ही दिल्या, आम्ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, सगळं इथं एकदम सुख सुविधेनं समृद्ध अकलूज आहे. हे लोकांसमोर सांगताना मागं बसलेली जी जनता ऐकते ती मागं बसून हसतीये. ह्या लोकांना ही माहीत नाहीये. ठीक आहे, असो. आता येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक आहे नगर परिषद, आणि ती निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे, कारण ग्रामपंचायत नंतर पहिल्यांदाच निवडणूक लागलेली आहे, आणि या निवडणुकीमध्ये जनता सगळ्या गोष्टीचं उत्तर मतपेटीतनं देईल, हा विश्वास मला माझ्या पार्टीला निश्चित आहे. खरं तर सर, आज त्या ठिकाणी तुम्ही अकलूज आशिया खंडातलं 1 नंबर आहे म्हटल्यानंतर हसला आणि त्याच्यावर एक प्रखर असं उत्तर दिलं. तर हे सगळं बघत असताना माळशिरसचं नेतृत्व त्या ठिकाणी राम सातपुते करतात, आणि तुम्हाला एक ठाम त्या ठिकाणी विश्वास आला की आपण अकलूजसाठी काहीतरी करू शकतोय. खरं तर याच्याकडे कसं बघताय? आदरणीय रामभाऊ सातपुतेंबद्दल बोलायचं झालं तर रामभाऊ सातपुते हे भारतीय विद्यार्थी परिषद चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत. नेतृत्व खमक्या आहे ही इथल्या सगळ्या लोकांना जगजाहीर आहे, म्हणजे मी काय ते नवीन सांगण्याची गरज नाही. नेतृत्व तडफदार आहे. लोकांसाठी 24 तास तुम्ही भाऊंला एनी टाइम कधीही फोन लावू शकता, कुठलीही अडचण असू द्या. आणि रामभाऊ सातपुतेंकड कुठलंही काम घेऊन जाणारा माणूस, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, असं कधीच भाऊनी बघून काम केलेलं आहे आजपर्यंत. एकही तुम्ही मला एक व्यक्ती दाखवा की भाऊनी त्याला विचारलं तुझं काम करायचं तर तू कुठनं आलाय, काय आलाय, कुठल्या भागातला आहे, कधीच नाही. भाऊंला आरोग्य दूत म्हणून ओळखलं जातं, कारण का तर त्यांनी तेवढी कामं केलेली आहेत. लोकांची ऑपरेशन असू द्या, हॉस्पिटलच्या अडचणी असू द्या, कित्येक गोष्टीमध्ये वाघासारखा पाठीशी उभा राहणारा भाऊ म्हणून रामभाऊची आपल्या तालुक्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या ही ओळख आहे. आणि आमचं म्हणजे आमच्या तरुण पिढीचं किंवा आमच्या अकलूजमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं आमचं जे कॅडर आहे, आम्हाला एक सौभाग्य लाभलं की आम्हाला असं एक तडफदार नेतृत्व, काम करणारं नेतृत्व आणि एक विजन असणारं नेतृत्व, म्हणजे येणाऱ्या 25 वर्षामध्ये अकलूज शहर कसं असावं ह्याचं विजन असणारं नेतृत्व म्हणजे रामभाऊ सातपुते. खरं तर हे सगळं तुम्ही रामभाऊच्या संदर्भातलं सांगितलं, आणि प्रभावी नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी अकलूजकर बघतायत, माळशिरसकर बघतायत. हे सगळं असताना आता अकलूजच्या जनतेशी या गोष्टींशी खरं तर बांधिलकी आहे की तुम्ही अकलूजसाठी काय करणार आहात आणि तुमचं विजन काय असणार. बघा, आता आम्ही अकलूजमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जातोय. जनतेसमोर जाऊन जनतेला सांगतोय की तुम्ही आम्हाला निवडून द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही अकलूजचा चेहरा मोहरा बदलू, हा विश्वास आम्ही लोकांना देतोय. आणि लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जेवढं कळतं त्यापेक्षा जास्त जनतेला कळत असतं, कारण जनतेला कधी काय करायचं हे नेत्यांपेक्षा जनतेला चांगलं माहीत असतं. आम्ही लोकांपर्यंत जे कामाच्या संदर्भात जातोय की तिथल्या ज्या अडचणी आहेत ते बघतोय. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर अकलूजमध्ये काही मंदिर आहेत, जसं की आपल्या खालचं दत्त चौकातलं एक मंदिर आहे गणेश मंदिर म्हणून, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. म्हणजे त्या भागातल्या लोकांचं ते एक धार्मिक स्थळ आहे किंवा ते आपल्या सगळ्यांचं धार्मिक स्थळ आहे. अशा अनेक छोटी छोटी मंदिर आहेत. खंडोबाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, ह्या तिथल्या आस्थेचा विषय आहे तो आमच्या, आणि तो सगळ्यांच्याच आस्थेचा विषय. तर तिथं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्यांचे सभा मंडप झाले पाहिजेत, त्यांना एक तिथं काही ना काही आपल्याला करता आलं पाहिजे, कारण ते अनेक वर्षापासून तिथं झालेलं नाहीये म्हणून ही मागणी. तर ह्याच्या आधी झाला तर तो विषयच नव्हता चर्चेचा. दुसरी गोष्ट, तरुणांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तरुणांमध्ये अकलूज शहरासारख्या, आपण एवढं ज्या अकलूज शहराला एवढं मोठं व्यापक हे देतो, अकलूजमध्ये लोकांना रोजगार नाहीये, व्यवसाय करण्याकरता लोकांना व्यवसायाची संधी नाहीये.
जे एमपीएससी UPSC अभ्यास करतायत मुलं त्यांना अकॅडमी नाही आहेत. हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि हिथून मुलं पुण्यासारख्या ठिकाणी असेल, मुंबईसारख्या ठिकाणी असेल, नाशिकसारख्या ठिकाणी असेल, व्यवसायासाठी, व्यापारासाठी त्यांना इथून स्थलांतर करावं लागतं, त्यांना जॉबसाठी बाहेर जावं लागतं. जर ह्याच बेसिक गोष्टी जर आपण अकलूजमध्ये दिल्या, म्हणजे उदाहरणार्थ आपण अकॅडमी म्हणतो, अकॅडमी जर त्यांना एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं अत्याधुनिक पद्धतीचं, म्हणजे तिथं सगळ्या जे आपण साधनं, अभ्यासाची जी साधनं आहेत ती तिथं उपलब्ध असतील, अशा गोष्टी जर त्यांना तिथं दिल्या तर ते मुलं हिथंच शिकतील, हिथंच अधिकारी होतील, भविष्यात ते कुठं त्यांची पोस्टिंग होईल तिथं जातील, ठीक आहे असो, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी हिथं उपलब्ध झाल्या पाहिजेत. ही आमची प्रामाणिक काम, आम्हाला ह्याच्यावर भरपूर प्रमाणात प्रामाणिक काम करायचंय. बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी सांगतो, एक तुम्ही जर ह्या रोडनं अकलूज गांधी चौकातून तुम्ही इकडे माईनगर रोडला जर आला तर त्या भागातली रोडची परिस्थिती तुम्हाला, म्हणजे तुम्हीच पत्रकार बंधूंनी एकदा अकलूज फिरून बघावं, म्हणजे तुम्हाला पण कळेल की अकलूजची वास्तविकता काय आहे आणि जगाला दाखवलंय काय, हे तुम्ही जनतेसमोर मांडावं. छोटे छोटे गोष्टी, आता तुम्ही व्यवसायाबद्दल बोलला म्हणून आता ते विषय मी तुम्हाला बोलतो. गांधी चौक ते जो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे तिथपर्यंत काही फळाचे व्यापारी बसतात. ते कुठल्या समाजाचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या पंथाचे तो विषय नाहीये. त्या लोकांना आपल्याला कुठं स्थायी असं किऑक्स देता येतील का? किऑक्स म्हणजे जशी छोटी छोटी आपण त्याला दुकानं म्हणू, बरं का, ती त्यांना देता येतील का कायमस्वरूपी? त्यांनी आयुष्यभर असं गाड्यावर बसूनच धंदा करायचा का? ह्याच्यावर पण विचार व्हावा. आणि ते गाडी रस्त्यावर असल्यामुळं ट्रॉफिकला पण अडचण होती, म्हणजे ते जनतेलाच त्या गोष्टीची अडचण आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुस्लिम बांधवांमध्ये तुम्ही बघितलं तर आपल्या खालचं जी ईदगाह आहे त्या ईदगाहच्या ठिकाणी ती एक वर्षातून 2 वेळा 3 वेळा नमाज आपण तिथं वर्षातून पाडतो, तर ती एक पवित्र भूमी आहे. आपण जिथं नमाज पडतो ती पवित्र भूमी आहे. तर त्या पवित्र भूमीला गेल्या 20-25 वर्षामध्ये तुम्हाला तिथं साधं कंपाऊंड देता आलं नाही का? नाही देऊ शकला तुम्ही? ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करणार नाही का? बरं, जे आहेत त्यांनी नाही केला, ठीक आहे, पण तो जो समाज बांधव आहे त्यांनी तरी विचार करावा, काय आपली चूक काय, का तुम्हाला गृहीत धरलंय ह्या लोकांनी? काय नाही बाबा, हे आपल्याशिवाय कुठं जाऊ शकत नाहीत आणि ह्यांना आपल्याशिवाय पर्याय नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत हो साहेब, छोट्या एकदम. म्हणजे त्या ठिकाणी कंपाऊंड देणं म्हणजे खूप मोठं, तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभा करायचं असं काही नाहीये. 4 भिंती बांधायच्यात, त्याला एक गेट द्यायचं, झाडं लावायचे, पाण्याची एखादी टाकी द्यायची, स्वच्छ पाणी त्यांना पिता येईल, वर्षातून 2 वेळा येतात. आज जर तुम्ही तिथं जाऊन बघितलं, तुम्ही पत्रकार बंधूंनी तिथं जाऊन बघावं, कातडी वाढलेली आहे, लोक संध्याकाळी नाही ते उद्योग तिथं करतात. ती नमाज पडायची भूमी आहे, लक्षात घ्या. तिथं तुम्ही हे देऊ शकला ना, हे तुम्ही मान्य करा, हे मान्य करा की आपल्याकडून हे करू शकलो नाही. तसाच अजून एक विषय आहे, मुलांनी समाजाची मशानभूमी आहे. आपल्या जो शिवाजी चौकातला जो खाली रस्ता जातो रामायण चौकातला, त्या तिथं वाड्याच्या पलीकडे त्यांची मशानभूमी आहे. त्या मशानभूमीमध्ये कमीत कमी 10 ते 15 फुटाच्या कातड्या वाढलेल्या आहेत. तिथं जर एखादं दफन करायला, जर एखादं कोण वारलं तर तिथं दफन करायचं जर म्हटलं तर तो जो जनाजा आहे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत ती तिथं नेताना ट्रॅक्टरमधनं न्यावं लागतं, किंवा आत न्यायचं म्हटलं तर आधी त्या सगळ्या कातड्या काढाव्या लागतात. तिथं पण तुम्हाला कंपाऊंड देता आलं नाही एवढ्या वर्षामध्ये. तिथंही तुम्हाला सुसज्ज झाडी देता आली नाहीत. तिथंही तुम्हाला पाण्याची टाकी देता आली नाही, नमाज पडल्यानंतर नमाजाच्या आधी हातपाय धुवायला. ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि आपण हे देऊ शकत होतो पण नाही देता आलं ह्यांना. ह्या गोष्टीचा विचार समाजानं करायला पाहिजे. अशा अजून बरेच विषय आहेत. मुस्लिम समाजाला गेल्या 20-25 वर्षामध्ये एवढं आपला समाज एवढं भरभरून मतदान करतो आणि तुम्हाला छोटं एखादा शादीखाना करता आला नाही. अकलूज सारख्या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकार बंधू, अकलूज सारख्या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवाला एखादा शादीखाना नाहीये की 150-200 लोकांचं गरीब परिवाराचं लग्न होईल, असं अकलूजमध्ये नाही. हे तुम्हाला खरं वाटतं का? नाहीये. ते समाजाला पण माहित आहे. त्या समाजाने त्या ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. का तुम्ही विचार करत नाही? विचार करा. आणि येणाऱ्या 2 तारखेला मतदान करताना तुम्ही सुज्ञ आहे, आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सुज्ञ ह्या गोष्टीचा निश्चित विचार करून
जे तुम्हाला मतदान करायचं ते पूर्ण विचार करून तुम्ही मतदान करावं, हीच माझी त्या बांधवांना किंवा अकलूज मधल्या नागरिकांना माझी विनंती आहे. त्या ठिकाणी जसं उमेदवारांची रस्सीखेच आहे, काटेकी टक्कर त्या ठिकाणी उमेदवारांमध्ये एकमेकांची लागलेली आहे. तर जनता 3 तारखेला एकदम आतुरतेने वाट बघते की या अकलूजमध्ये सत्ता कोणाची येणार, नगराध्यक्षपद कोण नगराध्यक्ष होणार हे सुद्धा तितकंच बघणं महत्वाचं आहे. काय संदर्भ असेल, कसं तुम्ही बघता याच्याकडे? आम्ही जे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, रामभाऊ सातपुते असतील, यांच्या माध्यमातून जे आम्ही लोकांपर्यंत लोकांची कामं, लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी ह्या आम्ही जसं त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, आम्हाला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या 2 तारखेला लोक भरभरून भारतीय जनता पार्टीला मतदान करतील आणि 3 तारखेला तुम्हाला कळेल की अकलूजमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात कमळ फुललेला असेल. हा मला विश्वास आहे आणि जनतेला पण हा विश्वास आहे. खरं तर सर, तुम्ही मुस्लिम बांधव जे आपले आहेत त्यांच्याबद्दलची एक आत्मीयता व्यक्त केली की त्यांना सगळ्या घटका ज्या योजना आहेत त्या मिळाल्या पाहिजेत किंवा त्यांना ज्या काही स्थानिक गरजा असतात त्या सुद्धा मिळाल्या पाहिजेत. पण इतर ज्या तुमच्या प्रभागामध्ये जे काही लोक राहतात त्यांच्यासाठी काय तुम्ही नियोजन केलं नाही? बघा, प्रभागामध्ये ज्यावेळेस आम्ही राहतो किंवा काम करतो, तर प्रभागामधला असो किंवा अकलूज शहरामधला असो, प्रत्येक नागरिक हा त्याच्यापर्यंत सुखसुविधा सेवा पुरवायचं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये सगळ्या समाजाची लोक आहेत. तर मला असं वाटतं की अकलूज सारख्या ठिकाणी एक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बुद्ध विहार हे व्हावं. त्यामागचं कारण काय की त्या लोकांना त्या भागामध्ये तिथं जी काही प्रार्थना आपल्याला जिथे जी प्रार्थना करावी लागते ती करता येईल किंवा तिथं आपल्याला स्टडी रूम काय करता आलं तर स्टडी रूम होईल किंवा एखादी लायब्ररी करता आली तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत, मी सुद्धा त्यांचाच एक अनुयायी आहे, तर आपल्यासारख्या तरुणांना तिथं अभ्यास करता येईल, प्रार्थना करता येईल. ह्या गोष्टीवर सुद्धा माझा निश्चित जोर राहील. येणाऱ्या काळामध्ये मला प्रभागामध्ये किंवा अकलूजमध्ये मोठ्या जे बुद्धविहार आहेत ते मोठ्या प्रमाणावर तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तिथं जी बिल्डिंग आहे ती पूर्ण आधुनिकतेनं बांधून तिथं आपल्याला उत्तमोत्तम काय देता येईल हा माझा निश्चित प्रयत्न असेल. नक्कीच हे होते आपल्यासोबत विक्रांतजी देशमाने साहेब. त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मधून ते अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीसाठी आहेत. खरं तर अकलूजची पूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती, ते कोणत्या समाजापासून कोणत्या समाजाला आजपर्यंत ते कोणत्या समस्येपासून ते वंचित राहिले किंवा आज त्यांच्या विजनातून लक्षात आलं की त्यांना समाजासाठी काय करायचं आहे, हे सगळं लक्षात घेता त्या ठिकाणी ही जनता मोहिते पाटील कुटुंबाला त्या ठिकाणी स्वीकारणार का, की पुन्हा त्या ठिकाणी ही संधी भारतीय जनता पार्टी यांना देणार, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. जर या अगोदरची सत्ता त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाची होती आणि ती जर त्यांना पसंत असेल तर नक्कीच ते पुन्हा मोहिते पाटील कुटुंबाला निवडून देतील आणि त्यांच्या सेवेत त्या ठिकाणी होतील. खरं तर आज तुम्ही आम्हाला भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजला वेळ दिला आणि अकलूजच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी तुम्ही पाढा वाचला आणि सांगितलं की काय आहे अकलूजमध्ये आणि काय करावं लागेल. त्या ठिकाणी आज तुम्ही आलात, तुमचा आभार आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.